हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर एमपीएससी सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आगामी हायकोर्ट शिपाई आणि क्लर्कची भरती याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. या डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 2-4 महिन्यामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण खेळ व खेळासंबंधी चालू घडामोडी आता आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत बघा. याच्यात US ओपन बघायचे 2026 ला, जे जानेवारी फेब्रुवारी मध्ये होतं. सगळ्यात पहिली स्पर्धा हीच असते. T20 विश्वचषक, महिला प्रीमियर लीग, त्याच्यानंतर अंडर 19 विश्वचषक 2026, खेलो इंडिया बीच गेम्स 2026, खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 आणि रणजी ट्रॉफी 2025-26. तर ह्या सर्व महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत खेळ आणि खेळासंबंधी, हे एवढं केल्याच्या नंतर ह्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. अजून परत 2-3 महिने झाल्याच्या नंतर तुम्ही हे आहे असं लिहून घ्या. 2-3 पेजेस सोडा. अजून 2-3 महिने झाले की तोपर्यंत ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील त्या त्याच्यात ऍड करायच्या, असं करत करत आपली एक वार्षिकी होऊन जाते. पण आता लेटेस्ट एक्झामसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. चला एक एक बघूयात. एकदम फास्ट मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्ही आहे असं त्या ठिकाणी लिहून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे बघा की ऑस्ट्रेलियन ओपन. ओके, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, जानेवारी महिन्यामधली ही पहिली स्पर्धा आहे ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके, तर ही याच्यामध्ये 2-3 टाईपच्या स्पर्धा होत असतात बघा. एक असते पुरुष एकेरी आणि महिला एकेरी, याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. हे जर दिसत नसेल तर नंतर तुम्हाला ते झूम करून त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके, पुरुष एकेरी, महिला एकेरी, त्याच्यानंतर पुरुष डबल, महिला डबल आणि मिक्स एक असते, बरोबर आहे का. अशा 3 स्पर्धा होतात. तर त्याच्यामधले आपल्याला विजेते ते कोणत्या देशाचे आहेत, उपविजेते ते कोणत्या देशाचे आहेत, एवढ्या गोष्टी खूप वेळा म्हणून पाठ करून टाकायच्या. तर पहिला आहे बघा, पुरुष एकेरी जे आहे ते जिंकलेला आहे कार्लोस अल्कराज, जो स्पेनचा आहे. ओके, अल्कराज, स्पेनच्या अल्कराजने, बरोबर का, असं म्हणा, स्पेनच्या अल्कराजने सर्बियाच्या जॉकोविचला हरवलं. स्पेनच्या अल्कराजने सर्बियाच्या जॉकोविचला हरवलं. ओके, महिला एकेरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आहे बघा एलेना रायबकिना, बरोबर आहे का, कझाकिस्तानची. कझाकिस्तानच्या रायबकिनाने बेलारुसच्या आयर्ना याला हरवलं, असं म्हणा, बरोबर का, आयर्ना सबलेंका. त्याच्यानंतर पुरुष डबल मध्ये ख्रिश्चियन हॅरिसन युएसएचा आणि नील स्कुपोस्की युकेचा, ह्या दोघांनी, डबल आहेत ना हे डबल, या दोघांनी जेसन कुबलर आणि मार्क पोलमन्स यांना हरवलेला आहे बघा. महिला डबल मध्ये एलिस मॉर्टेस आणि झँग शुआंग यांनी कोणाला हरवलेला आहे, अन्ना डॅनिलिन आणि अलेक्झांड्रा क्रुनिच यांना हरवलेला आहे. तर मिक्स्ड मध्ये बघा ऑलोव्हिया गॉडेकी आणि जॉन पियर्स, ओके, यांनी क्रिस्टेना माल्देनोविक आणि मॅन्युअल गिनार्ड यांना हरवलेलं. याच्या काहीतरी हिंट करा आणि लक्षात ठेवा. अजून याच्या संदर्भातले हे कोणत्या देशाचे आहे ती माहिती सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके, तर हे एकच स्लाइड आहे बघा, एका स्लाइड मध्ये सगळं आणलेलं आहे. पुढची स्पर्धा आहे आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026. ओके, आयसीसी T20 विश्वचषक ही 10वी आवृत्ती आहे, 10वा वर्ल्ड कप होता. फेब्रुवारी ते मार्च 2026च्या दरम्यान हा झालेला आहे बघा. यजमान देश आहे बघा भारत आणि श्रीलंका यजमान देश होता. विजेता भारत, तिसरे विजेतेपद भारताला भेटलेलं आहे. 2007, 24 आणि 26 3 विजेतेपद मिळवणारा भारत हा एक संघ झालेला आहे बघा आता. ओके, तिसरे विजेतेपद. उपविजेता न्यूझीलंड वर्सेस भारत ही मॅच झालेली आहे. भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी पराभव करून विजय मिळवला. ओके, अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झाला होता आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संजू सॅमसन. सुरुवातीच्या काही मॅच तो खेळला नव्हता बघा, नंतर येऊन त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकला आणि अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅन ऑफ द मॅच जे आहे तो जसप्रीत बुमराह भारताचा, आणि टुर्नामेंटचा ब्रँड अँबॅसेडर होता रोहित शर्मा. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या, T20 वर्ल्ड कप आयसीसीचा, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा महिला प्रीमियर लीग झाली बघा. ओके, त्याच्या संदर्भातली माहिती बघा. विजेता जे आहे रॉयल चॅलेंजर बेंगळुरू, आरसीबी ही विजेता आहे. उपविजेता दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी वर्सेस दिल्ली कॅपिटल मॅच झाली होती, आरसीबी जिंकली. ही 4थी आवृत्ती आहे महिला प्रीमियर लीगची, वुमेन प्रीमियर लीग. ओके, यजमान शहर आहेत बघा नवी मुंबई, DY पाटील स्टेडियम आणि वडोदरा. ओके, त्याच्यानंतर अंतिम सामन्याचं ठिकाण होतं वडोदराला मैदान, बरं का. ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा स्मृती मानधना, 377 धावा तिने काढलेल्या आहेत, आपल्या सांगलीची स्मृती. आणि पर्पल कॅप जे आहे ते दोघांना, जास्त विकेट घेणाऱ्यांना पर्पल कॅप दिली जाते. दोघांना सेम विकेट घेतलेले आहेत, 17-17 म्हणून दिलेली आहे बघा, डिवाइन आणि शर्मा. ओके, नंदिनी शर्मा, सोपी डिवाइन आणि नंदिनी शर्मा ही दिल्ली कॅपिटलचे आहे, गुजरात जायंट्सचे आहे. 17-17 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा अंडर 19 पुरुष. ओके, अंडर 19 पुरुष विश्वचषक. ओके,
2026 विजेता आहे बघा भारत. 6वे विजेतेपद भारताला भेटलेलं आहे. 2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026 या एकूण 8 भारतानं 6वे विजेतेपद जिंकलेलं आहे. अंडर-19 पुरुष. उपविजेता आहे इंग्लंड. भारत वर्सेस इंग्लंड मॅच झाली होती. 16वी आवृत्ती आहे. 16वा वर्ल्ड कप होता हा. झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशामध्ये हे सामने झाले होते. अंतिम सामन्याचं ठिकाण हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे. हरारे ही झिम्बाब्वेची राजधानी आहे, तुम्हाला माहिती आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वैभव सूर्यवंशीला मिळालेला आहे बघा. ओके, अंडर-19 मध्ये त्याने या स्पर्धेत 339 धावा काढलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही आपली बॅच आहे बघा दोस्तांनो, शून्यातून स्वराज्य एमपीएससी ची बॅच. अतिशय सुंदर पद्धतीने तिथं आपण कंडक्ट करायला. 2 वर्ष व्हॅलिडिटी, 4500 रुपये फीस. 3 हप्त्यात तुम्ही भरू शकता, 3 महिने, 1500 1500 1500. लवकरात लवकर घ्या. एमपीएससी कंबाईन तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचे असते ते योग्य मार्गदर्शन. आम्ही ते तुम्हाला देऊ अगदी पोस्ट मिळेपर्यंत. ही बॅच कपिल सरांच्या दर्जेदार शिकवणीतून आणि विविध उपक्रमाद्वारे परिपूर्ण असेल. सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावर भर असून तुमची जबरदस्त प्रॅक्टिस करून घेतली जाईल. या बॅचला ऍडमिशन घ्या, नक्की फायदा होईल. तर बघा, खेलो इंडिया बीच गेम्स, ओके, 2026 दुसरी आवृत्ती आहे बघा ही 2026. ह्याच्या आधी एकदा झालेली स्पर्धा आहे. यजमान आहे स्पोर्ट बीच गेम्स आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं यजमान असणार दादरा नगर हवेली दीव दमन. ओके, हे आहेत. घोगिला बीच जो आहे तो दीव मध्ये आहे, तिथे ह्या स्पर्धा झालेल्या आहेत. शुभांकर, त्याचा मस्कट आहे बघा पर्ल नावाचे एक जिवंत डॉल्फिन, पर्ल. ओके, मस्कट म्हणजे त्याचं एक शुभांकर असतो, त्या स्पर्धेमध्ये तो सगळीकडे दाखवला जातो, बरं का. त्याच्यानंतर घोष वाक्य होतं बघा, खेल के सितारे दीव के किनारे. खेल के सितारे दीव के किनारे. विजेता आहे कर्नाटक. एकूण 11 पदक जिंकलेली आहेत, 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य. ओके. दुसऱ्या स्थानावर तमिळनाडू आहे, 8 पदक जिंकले, 3 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य. हे किती डिवायडेशन आहे ते नाही विचारणार, फक्त कोण विजेता आहे कर्नाटक, 2 नंबरला तमिळनाडू. आणि तिसरे स्थान मणिपूरचं आहे, 7 पदक जिंकलेले, 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक. ओके, कर्नाटक, तमिळनाडू, मणिपूर. कुठं झाल्या ह्या स्पर्धा? दादरा नगर हवेली दीव दमनच्या किनाऱ्यावरती झालेल्या आहेत, घोगला बीच या ठिकाणी. ओके, बीच. त्याच्यानंतर बघा, भारतातला सर्वात लांब बीच मरियाना बीच आहे बघा. ओके, पुढचा आहे गेम, तो अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे खेलो इंडिया विंटर गेम. ओके, विंटर म्हणजे हिवाळी आहेत, म्हणजे कुठेतरी बर्फ बिर्फ हाईस हॉकी वगैरे वगैरे जे असतात ते आता बर्फाच्छादित भागातच खेळता येतात, कधी खेळता येत नाही तर हिवाळ्यातच. ही 6वी आवृत्ती आहे इंडिया विंटर गेम्सची, बरं आहे का. यजमान होस्ट. या खेळाचे 2 टप्प्यात आयोजन करण्यात आले होते. पहिला टप्पा 20 ते 26 जानेवारी आईस हॉकी आणि आईस स्केटिंग साठी, आणि दुसरा टप्पा गुलमर्ग लेह लडाखला झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा गुलमर्ग जम्मू काश्मीरला 23-26 फेब्रुवारी स्नो स्पोर्ट्स. ओके, शुभांकर आहे बघा सीन एसी, म्हणजे काय तर एक हिम बिबट्या आहे हा सीन एसी. थीम आहे या खेळाचे विद्यार्थी मित्रांनो, नर्चरिंग विंटर स्पोर्ट्स एक्सलन्स. ओके, नर्चरिंग विंटर स्पोर्ट एक्सलन्स. ओके, कोण विजेते आहेत? तर याचे विजेते आहेत बघा, प्रथम स्थानावर आहे इंडियन आर्मी, 23 पदक जिंकलेले आहेत. दुसऱ्या स्थानावर आहे हिमाचल प्रदेश, 14 पदके, आणि तिसऱ्या स्थानावर आहे हरियाणा, 7 पदक. इंडियन आर्मी हायेस्ट पदक जिंकून क्रमांक 1 वर आहे. ओके, त्याच्यानंतर रणजी ट्रॉफी, ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाणार आहे, कारण फर्स्ट टाइम काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर बघा, विजेता जम्मू काश्मीर, पहिल्यांदा झाले बघा जम्मू काश्मीर विजेतापद. उपविजेता कर्नाटकला हरवून, आणि स्थळ KSCA स्टेडियम हुबळी या ठिकाणी ही मॅच झाली होती बघा. ओके, त्याच्यानंतर संतोष ट्रॉफी, 79वी संतोष ट्रॉफी. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, असा खूपदा परीक्षेत प्रश्न आला, ते फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. ओके, विजेता आहे सर्व्हिसेस नावाचं, आणि उपविजेता आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ. ओके, सर्व्हिसेसने केरळला 1-0 ने पराभव केला. स्थळ ढाकू आखान फुटबॉल स्टेडियम आसाम मध्ये 8 फेब्रुवारी 2026. आता लेटेस्ट हे खेळ झालेले आहेत बघा. तर स्पोर्ट्स बद्दलची ह्या लेटेस्ट 1-2 महिन्यामधली ही महत्वपूर्ण माहिती आगामी वर्षभर चालणाऱ्या परीक्षांमध्ये यातला एखादा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, यासारख्या महत्वपूर्ण लेटेस्ट चालू घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवू, बरं आहे का. आता ह्या सगळ्या लिहून घ्या, आणि ह्याच्यातले काय अवघड असतील तर त्याच्या हिंट आपण नंतर बघूया, पण तुमच्या तुम्ही तयार करा. पण माहिती तुमच्यापर्यंत अत्यंत महत्वपूर्ण पोहोचवणे हे माझं कर्तव्य होतं, बरं आहे का. त्याचबरोबर आपल्या कर्तव्य बॅचला आपण ऍडमिशन घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय. गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर. मी कपिल कळकेकर तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाय बाय. थँक्यू सो मच.